खिशात फुटकी कवडी नाही. इंग्रजी बोलणं तर सोडा, साधी अक्षर ओळखही नाही. लंडनच्या हूप लेनवर जेव्हा या माऊलीने घर खरेदीच्या करारावर आपला अंगठा उमटवला तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की ही स्त्री एक दिवस ब्रिटनमध्ये सुपर टॅक्स भरणारी मल्टी मिलेनियर बनेल. 1910 साली यवतमाळच्या चोंडी गावात एका शेतकरी कुटुंबात राधाबाईंचा जन्म झाला. लग्न झालं यवतमाळच्या तुळशीराम डहेणकर यांच्याशी. पण राधाबाईंना एका पाठोपाठ 5 मुली झाल्या. त्यामुळे सासूने आणि पतीने त्यांना घराबाहेर काढलं. 33व्या वर्षी पतीचं निधन झालं आणि 5 मुलींची जबाबदारी एकट्या राधाबाईंच्या खांद्यावर आली. मुलींच्या भविष्यासाठी 1945 मध्ये त्यांनी दुसरं लग्न केलं सीताराम पंत बनारसे यांच्याशी. सीताराम पंत हे लंडन मध्ये स्थायिक होते, पण सीताराम पंतांनी राधाबाईंच्या 2 लहान मुलींना सोबत नेण्यास नकार दिला. पोटच्या गोळ्यांना भारतात सोडून काळजावर दगड ठेवून राधाबाई 1947 मध्ये लंडनला पोहोचल्या. 1950 साली पतीच्या निधनानंतर सावत्र मुलांनी त्यांचा छळ सुरू केला. त्यांना नोकरासारखं वागवलं. त्यांच्या हातात भारताचं परतीचं तिकीट टेकवलं. पण राधाबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी ठणकावून सांगितलं, मी आता परत जाणार नाही. इथं स्वतःच्या पायावर उभी राहून दाखवेन. खिशात पैसे नव्हते, पण जिद्द होती. काही ओळखीच्या लोकांनी मदत केली आणि 25 हूप लेन हे घर त्यांनी भाड्याने घेतलं. तिथे त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी खानावळ सुरू केली. आजीबाईंच्या हाताच्या चवीने लंडनला वेड लावलं. सकाळी 6 ते रात्री 10 त्या राबायच्या. हळूहळू एका घराच्या 2 इमारती झाल्या आणि बघता बघता त्यांच्याकडे 12 अलिशान इमारतींचा ताफा उभा राहिला. आजीबाई बनारसे यांचं घर म्हणजे लंडन मधलं मिनी महाराष्ट्र झालं होतं. इंग्लंडला जाणारा प्रत्येक मोठा भारतीय माणूस आजींच्या घरी गेल्याशिवाय परत येत नसे. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, पंडित भीमसेन जोशी, अगदी भारतीय क्रिकेट टीम सुद्धा आजींच्या हाताच्या पुरणपोळीचा आस्वाद घ्यायला तिथे पोहोचायची. लंडन मध्ये साईबाबांचं पहिलं मंदिर स्थापन करणाऱ्या आजीच होत्या. यवतमाळच्या चोंडी गावात दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी तिथे मोठी विहीर खोदली, मंदिर बांधलं. 1960 ते 1973 पर्यंत त्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या उपाध्यक्षा, नंतर अध्यक्षा आणि लंडन मधील भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या अध्यक्षा म्हणून कामं पाहिली. 1983 मध्ये जेव्हा या माऊलीने जगाचा निरोप घेतला तेव्हा लंडनच्या वर्तमानपत्रांनी हेडलाईन दिली होती, एक महान हिंदू स्त्री गेली. आणि राणीने चक्क लंडनच्या महापौरांना त्यांचे प्रतिनिधी म्हणून अंत्यसंस्कारासाठी पाठवलं होतं. ज्यांना लिहिता येत नव्हतं, ज्यांना इंग्रजी कळत नव्हतं, त्यांनी 7 समुद्रापार साम्राज्य उभं केलं. आजीबाई बनारसे यांची ही यशोगाथा प्रत्येक मराठी माणसाला सांगते की संकट कितीही मोठी असो, तुमचा अंगठा सही करण्या इतका शिकलेला नसला तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तो नशीब बदलण्याची ताकद नक्कीच ठेवतो. महिला दिनानिमित्त लंडनच्या या आजीबाईंना जबरी खबरीकडून मानाचा मुजरा.